दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्रीचे सुमारास तळेगाव दिघे तालुका संगमनेर येथील रहिवासी महिला ही नांदूर शिंगोटे येथे जाण्यासाठी एका पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहनास हात दाखवून नाशिक रोड येथे प्रवासी म्हणून बसली होती। दरम्यान पिकअप वाहनावरील चालक व गाडीतील एक इसम यांनी नाशिक ते पुणे महामार्गावर मोहदरी घाटामध्ये रोडच्या कडेला पिकअप गाडी थांबवून यातील प्रवासी महिलेस चाकूसारखे धारदार शस्त्राचा धाक दाखवून सोने चांदीचे दागिने, मोबाईल फोन व बॅग असा एकूण 12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून सदर महिलेस गाडीचे खाली उतरून लुटून देऊन तिला दुखापत झाल्याने MIDC सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गोपनीय माहितीद्वारे संशयित नामे संदीप विठ्ठल वाघ वय 28 वर्ष, रोहित मधुकर लहाने वय 24 वर्ष यांना ताब्यात घेतले। त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्याची चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून नाशिक रोड येथून एका महिलेस त्यांच्याकडील पिकअप गाडीमध्ये प्रवासी म्हणून बसवून मोहदरी घाट परिसरात 30 चाकूचा दाग दाखवून तिचे अंगावरील सोने व चांदीचे दागिने, मोबाईल व बॅग जबरीने चोरून नेल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी तसेच जबरीने चोरून नेलेले सोने चांदीचे दागिने, विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 9,09,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास MIDC सिन्नर पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर हे करीत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।